हालेलुया. उठून उभं राहूया आपण आणि आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. थँक्यू जीजस. सर्वांनी डोळे बंद करूया या वेळेमध्ये आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया आजच्या दिवसासाठी, त्याच्या प्रेमासाठी, त्याच्या कृपेसाठी. सर्वांनी प्रभूला आपण धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रभुदेवा तुझी स्तुती करतो. येशू तुझं नाव वंचावितो. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. प्रभुदेवा आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजचा दिवस प्रभुदेवा तू आशीर्वादित कर. विशेष आम्ही प्रार्थना करत आहे आजच्या भक्तीद्वारे, प्रार्थनेद्वारे परमेश्वरा आम्ही तुझी आराधना आणि तुला महिमा करत असताना तू आम्हा प्रत्येकाची भेट घे. आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर. आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करून घे परमेश्वरा. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. आज प्रभुदेवा तुमच्या अंतःकरणाशी बोल. आज प्रभुदेवा तू आमच्याशी सहभागिता कर. तुझ्या उपस्थितीचा अनुभव तो आम्हा प्रत्येकाला दे परमेश्वरा. नांदेडमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुझी भक्ती आराधना होत आहे, प्रत्येक ठिकाणची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. प्रत्येक ठिकाणची प्रार्थना भक्ती सुरक्षितरित्या होण्यासाठी तू सहाय्य कर. कोणते अडखळ निर्माण होणे, कोणतेही अडचण निर्माण होणे यासाठी प्रभुदेवा तुझी कृपा आणि तुझी दया प्रत्येक विश्वासणाऱ्यावरती, प्रत्येक मंडळीवरती असू दे अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. आणि प्रत्येक ठिकाणी होणारी स्तुती आराधना तू आशीर्वादित कर. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी तू बोल, प्रत्येक व्यक्तीशी तू सहभागिता कर आणि प्रत्येकाद्वारे तुझं गौरव होऊ दे. धन्यवाद देतो. आम्ही सर्वांना एकत्र केलं त्याबद्दल आभार मानतो. जे येत आहेत त्यांचे मार्ग मोकळे कर आणि प्रभुदेवा प्रत्येकानं लवकरात लवकर मंडळीमध्ये यावं आणि तुझ्या भक्तीमध्ये सहभागी व्हावं असं होऊ दे परमेश्वरा. पवित्र आत्मा तू प्रत्येकाचा ताबा घे, प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर. धन्यवाद देतो. आता होणारी सर्व भक्ती आराधना, सर्व प्रकारचं प्रभुदेवा प्रार्थना भक्ती आम्ही तुमच्या महान हातामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन, आमेन. जय जय जगदीश, जगाला तुझी मात्र आशा. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र तारा. जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझे राज्य येवो, जगे या स्वर्ग उभा राहो. तुलाच वंदन घे, अहोचे वैभव तू अवधे. तुझ्या मात्र चरणी रमो दे सहर्ष दिन रजनी.
तुझे राज्य येवो, जगे या स्वर्ग उभारावो, तुलाच बंधन घे, आमोचे वैभव तू अवघे, तुझ्या मात्र चरणी प्रभोदे सहर्ष दिन रजनी, प्रभो परात्पर जय करुणाकर, प्रभो परात्पर जय करुणाकर, जय 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 बापा, जय 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 पुत्रा, जय 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 आत्मा, प्रभो परात्पर जय करुणाकर, प्रभो परात्पर जय करुणाकर, जय 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 बापा, जय 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 आत्मा. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद देतो प्रभुदेवा, तुझी स्तुती करतो प्रभुदेवा. प्रभुदेवा तुझं नाव उंचावितो, कारण प्रभुदेवा तू अद्भुत परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तुझी सेवा आम्ही प्रामाणिकपणे करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आमच्याद्वारे परमेश्वरा तुझी सेवा घडू दे. आमच्याद्वारे परमेश्वरा तुझं गौरव, तुझी महिमा होऊ दे परमेश्वरा, आणि तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. आपण बसून घ्या सर्वजण खाली. त्यामध्ये बसून काही गीत गा आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया. या वेळेमध्ये आपण हमको मिली है शांती प्रभु तेरे उद्धार म्हणसे हे गीत गा, प्रभूला धन्यवाद देऊया. प्रभु तेरे उदार मन से हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से याद रखते हैं तेरी हम अपने जीवन भर में, याद रखते हैं तेरी हम अपने जीवन भर में, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से.
है तेरी, हम अपने जीवन भर में हमको मिले है शांति, प्रभु तेरे उदार मन से हमको मिले है शांति, प्रभु तेरे उदार मन से. हालेलुया. आणखीन काही गीत गाऊ, प्रभूला आपण धन्यवाद देऊ या वेळेमध्ये. येशू येशू नाम गोड फार, तारणारा मला कधी नाही सोडणार. हालेलुया. पुन्हा एकदा गीत गाऊ, प्रभूला धन्यवाद देऊ. येशू 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 नाम गोड फार, येशू 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 नाम गोड फार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोड. येशू 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 नाम गोड फार, येशू 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 नाम गोड फार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. भय धरा धरा येशू नामाचे, भय धरा धरा येशू नामाचे, येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते, येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते. भय धरा धरा येशू नामाचे, भय धरा धरा येशू नामाचे, येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते, येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते. येशू 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 नाम गोड फार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. शरण मी आलो येशूरायाला, शरण मी आलो येशूरायाला, हृदयात सुरू झाला जीवनाचा झरा, हृदयात सुरू झाला जीवनाचा झरा. शरण मी आलो येशूरायाला, शरण मी आलो येशूरायाला, हृदयात सुरू झाला जीवनाचा झरा, हृदयात सुरू झाला जीवनाचा झरा. येशू 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 तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, तारणारा मला कधी 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 नाही सोडणार. मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है, मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है. हालेलुया. आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा. हालेलुया. आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा. मेरे दिल में नया मेरे दिल में
दिया उसने नया गीत मेरे जीवन में, पाप की गंदगी से मुझे उठाया। दिया उसने नया गीत मेरे जीवन में, आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया, आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में इस जहाँ की मुसीबतें क्या करेंगे, उस जहाँ की जिंदगी पर आशा रखता हूँ। इस जहाँ की मुसीबतें क्या करेंगे, उस जहाँ की जिंदगी पर आशा रखता हूँ। आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया, आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में हालेलुया, आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया, आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में मेरे लिए जल्दी वह आने वाला है, उसके साथ हमेशा मैं गाता रहूंगा। मेरे लिए जल्दी वह आने वाला है, उसके साथ हमेशा मैं गाता रहूंगा। आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया, आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में नया मुझे यीशु देता है। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। हालेलुया, उठून पारावे आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि ते चरण गाणार आहोत आपण, पाप की गंदगी से मुझे उठाया। हालेलुया, आपल्या सर्वांना आपल्या प्रभूंना, आपण पापामध्ये होतो, आपण श्रापामध्ये होतो, आपण घाणेनं बरबडलेले होतो आणि येशू आपल्या जीवनामध्ये आला आणि आपलं पाप सगळं त्यानं काढून टाकलं। हालेलुया, आपल्या जीवनामध्ये आनंद दिला, आपल्या जीवनामध्ये शांती दिली, आपल्या जीवनामध्ये मुक्ती त्यानं दिलेली आहे। म्हणून ते चरण गाव्या मोठ्या आवाजामध्ये आणि पुन्हा एकदा परमेश्वराला धन्यवाद देऊया। पाप की गंदगी से मुझे उठाया, दिया उसने नया गीत मेरे जीवन में। पाप की गंदगी से मुझे उठाया, दिया उसने नया गीत मेरे जीवन में। पाप की गंदगी से मुझे उठाया, दिया उसने नया गीत मेरे जीवन में। पाप की गंदगी से मुझे उठाया, दिया उसने नया गीत मेरे जीवन में। आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया, आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। हालेलुया, आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया, आनंद से गाऊंगा जीवन भर
देता है मेरे दिल में नया बात मुझे यीशु देता है. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा तू आमच्या जीवनामध्ये नवं गीत काय दिलेलं आहेस प्रभुदेवा, जेणेकरून आम्ही तुझी भक्ती करावी, कारण तू आम्हाला सर्व पापातून सोडवलेला आहेस प्रभुदेवा. तू आम्हाला श्रापातून सोडवलेला आहेस. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया. येशू प्रभुदेवा तुझी स्तुती करतो. येशू तुझं नाव सावितो परमेश्वरा. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद. सर्वांनी डोळे बंद करूया आणि या वेळेमध्ये आपण आराधनेमध्ये जाऊया आणि पूर्ण अंतःकरणानं परमेश्वराची स्तुती करूया. पूर्वीची स्थिती आणि सध्याची स्थिती जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला जाणीव होईल की परमेश्वरानं कशा प्रकारे मला आणि माझ्या कुटुंबाला आशीर्वादित केलेला आहे. तेरे कार्य आश्चर्य है प्रभु, तेरे कार्य आश्चर्य है प्रभु, तेरे कार्य आश्चर्य है प्रभु, तेरे कार्य आश्चर्य है प्रभु. तेरे कहने से शून्य सृष्टि में बदल गया, तेरे कहने से मारा मधुर बन गया, तेरे कहने से दुष्ट आत्माएं भाग गई, तेरे कहने से गरीबी पूरी चली गई, तेरे कहने से शून्य सृष्टि में बदल गया, तेरे कहने से मारा मधुर बन गया, तेरे कहने से दुष्ट आत्माएं भाग गई, तेरे कहने से गरीबी पूरी चली गई. मूसा की प्रार्थना से माना तूने दिया, वो माना तू ही है प्रभु. एलिया की प्रार्थना से भोजन तूने दिया,
तू मेरा पोषक है प्रभु। मूसा की प्रार्थना से मानना तूने दिया, वो मानना तू ही है प्रभु। एलिया की प्रार्थना से भोजन तूने दिया, तू मेरा पोषक है प्रभु। तेरे कहने से शून्य सृष्टि में बदल गया, तेरे कहने से मारा मधुर बन गया, तेरे कहने से दुष्ट आत्माएं भाग गई, तेरे कहने से गरीबी पूरी चली गई, तेरे कहने से शून्य सृष्टि में बदल गया, तेरे कहने से मारा मधुर बन गया, तेरे कहने से दुष्ट आत्माएं भाग गई, तेरे कहने से गरीबी पूरी चली गई। लाजर को मृत्यु से जी उठाया तूने, सब कुछ संभव तेरे लिए। काना की विवाह जो थम जाने वाला था, तेरे कार्यों से बदला उसे। लाजर को मृत्यु से जी उठाया तूने, सब कुछ संभव तेरे लिए। काना की विवाह जो थम जाने वाला था, तेरे कार्यों से बदला उसे। तेरे कार्यों से, तेरे कार्यों से, तेरे कार्यों से, तेरे कार्यों से, सर्वदा तेरे कार्यों से, तेरे कार्यों से, तेरे कार्यों से, तेरे कार्यों से, तेरे कार्यों से। थँक यू जीसस। प्रभू देवा, तू अद्भुत कार्य केलेलं आहेस, धन्यवाद देतो। प्रत्येकानं परमेश्वराला धन्यवाद द्या। त्यानं तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत ते आठवा आणि परमेश्वराला सांगा की परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो। प्रभुदेवा, तू मला आशीर्वादित केलं त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो। प्रभुदेवा, तू माझा पुरवठा झालास त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो। प्रभुदेवा, तू मला मुक्ती दिलेली आहेस, तू माझ्या जीवनामधील सर्व श्राप काढून टाकलेले आहेस, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो। कारण प्रभुदेवा, तुला सर्व काही शक्य आहे। प्रभुदेवा, तुला सर्व काही संभव आहे परमेश्वरा। लाजर को मृत्यु से जी उठाया तूने, सब कुछ संभव तेरे लिए। काना के विवाह जो थम जाने वाला था, तेरे कार्यों से बदला उसे। लाजर को मृत्यु से जी उठाया तूने, सब कुछ संभव तेरे लिए। काना के विवाह जो थम जाने वाला था, तेरे कार्यों से बदला उसे। तेरे कहने से शून्य सृष्टि में बदल गया, तेरे कहने से मारा मधुर बन गया, तेरे कहने से दुष्ट आत्माएं भाग गई, तेरे कहने से गरीबी पूरी
चले गए, तेरे कहने से शून्य सृष्टि में बदल गया, तेरे कहने से मारा मधुर बन गया, तेरे कहने से दुष्ट आत्माएं भाग गई, तेरे कहने से गरीबी पूरी चली गई। थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. प्रत्येकानं तुमचे जुने दिवस आठवा प्रियानो, की जुन्या दिवसामध्ये माझी आणि माझ्या कुटुंबाची परिस्थिती कशी होती आणि येशू माझ्या जीवनामध्ये आला आणि त्यानं माझी सगळी परिस्थिती बदलून टाकली प्रियानो. थँक्यू जीसस, कारण तो अद्भुत परमेश्वर आहे, तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू आहे, त्याच्यासारखा कोणी नाही, तो अद्भुत परमेश्वर आहे प्रिय. मूसा की प्रार्थना से मानना तूने दिया, वो मानना तू ही है प्रभु. एलिया की प्रार्थना से भोजन तूने दिया, तू मेरा पोषक है प्रभु. मूसा की प्रार्थना से मानना तूने दिया, वो मानना तू ही है प्रभु. एलिया की प्रार्थना से भोजन तूने दिया, तू मेरा पोषक है प्रभु. तेरे कहने से शून्य सृष्टि में बदल गया, तेरे कहने से मारा मधुर बन गया, तेरे कहने से दुष्ट आत्माएं भाग गई, तेरे कहने से गरीबी पूरी चली गई. तेरे कहने से शून्य सृष्टि में बदल गया, तेरे कहने से मारा मधुर बन गया, तेरे कहने से दुष्ट आत्माएं भाग गई, तेरे कहने से गरीबी पूरी चली गई. तेरे कार्य आश्चर्य है प्रभु, तेरे कार्य आश्चर्य है प्रभु. 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 थैंक यू जीसस, हालेलुया. थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड, हालेलुया. या वेळेमध्ये आपले डोळे बंद करूया, आपलं लक्ष त्या प्रभूकडे लावे प्रिया. आणि आपला प्रभू किती अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे ते आठवूया. आपला प्रभू किती आश्चर्य कर्म करणारा परमेश्वर आहे ते आपण आठवूया. आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या आश्चर्यकारक गोष्टी त्या प्रभूने केलेल्या आहेत त्या आपण आठवूया प्रिया. आणि त्या प्रभूला आपण धन्यवाद देऊया, त्या गोष्टीसाठी प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती करूया. थँक यू जीसस, हालेलुया, हालेलुया. थँक यू लॉर्ड. धन्यवाद, धन्यवाद येशू. येशू प्रभुदेवा ती स्तुती करतो. येशू तुझं नाव चावितो परमेश्वरा. थँक यू जीसस, हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस, हालेलुया. थँक यू जीसस. ज्या कोणाला देवाचा आत्मा प्रेरणा देत असेल त्यावेळी त्या लोकांनी प्रार्थना करा. आज परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याच्या आश्चर्यक्रमाबद्दल, त्याच्या अद्भुत गोष्टीबद्दल परमेश्वराला स्तुती करा.
तू शून्यातून प्रभू सृष्टी निर्माण केली परमेश्वरा. प्रभू आम्ही आमचे मागचे दिवस प्रभू जेव्हा पाहतो परमेश्वर देवा, केवळ तूच आमच्या जीवनामध्ये कार्य करणारा परमेश्वर दिसतो. हे परमेश्वर आमचे दिवस बदलणारा परमेश्वर तूच आहे परमेश्वर. हे प्रभू आमची लायकी नसताना प्रभू, आमची पात्रता नसताना देखील परमेश्वर त्या योग्यतेचं बनवलेलं आहे परमेश्वर. हे प्रभू आमच्या जीवनामध्ये तू बदल घडवलेला आहे प्रभू. त्या इलियाच्या शब्दाने प्रभू तू मांडना त्याला दिलास प्रभू. तसाच प्रभू तू आज आमचा पोषक बनलेला आहे परमेश्वर. प्रभू आमच्या दैनंदिन लागणाऱ्या प्रत्येक गरजा तू पुरवतोस, त्यासाठी धन्यवाद देतो परमेश्वर. प्रभू तू पोषक आहेस परमेश्वरा. प्रभू तू आमचा तारणारा आहेस, त्यासाठी तुला धन्यवाद देतो परमेश्वर. प्रभू आज कित्येक लोक परमेश्वरा आरोग्याच्या समस्यांमध्ये ते झुंज देत आहेत परमेश्वरा, परंतु प्रभू तू आम्हाला सुरक्षित असं ठेवलेलं आहेस. हे प्रभू तू आम्हाला कुठल्याही आरोग्याच्या समस्येमध्ये अडकू दिलेलं नाहीस, त्यासाठी धन्यवाद देतो परमेश्वर. हे प्रभू तू खरंच खूप महान आहे, तुझी दया सनातन आहे परमेश्वर. प्रभू तू आमच्या मंडळीला प्रभू तू तुझ्या विश्वासणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू सांभाळत आहे, त्याचं संरक्षण तू करत आहेस, त्यासाठी धन्यवाद देतो प्रभू. तुला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. तुझी महिमा करतो, तुला स्तुती करतो परमेश्वर. सर्व आदर तुला देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. बसून घ्या आपण सर्वजण. प्रेज द लॉर्ड. सगळे आनंदित आहेत. तर मागच्या आठवड्यात देवाने जे आपल्याला आनंद दिले, जे अनुभव दिले, ते आपण या ठिकाणी साक्षीद्वारे सांगू शकता. धन्यवाद देते परमेश्वराला. गेला आठवड्याभर देवाने सांभाळलं आणि जो अशक्तपण होतं ते पण गेलं. पण त्याच्या गेल्या आठवड्यामध्ये मला खूप त्रास झाला होता, माझं इन्फेक्शन होतं, परंतु गेल्या आठवड्यामध्ये देवाने रिपेअर केलं आणि देवाने आशीर्वादित केलं, म्हणून मी देवाचं काम मागतेच. मागच्या आठवड्यामध्ये चांदण्यांटीला थोडं इन्फेक्शन होतं, व्हायरल इन्फेक्शन. ते देवाने बरं केलं. त्यांना त्यांचं जे काही अशक्तपणा होतं ते काढून टाकलं आणि त्यांना सशक्त असं बनवलं. त्याबद्दल देवाची स्तुती असो. जाऊन 8 दिवस झाले, 10 दिवस झाले. आज पत्ता लागला त्याचा. जरा चांगलं वाटलं. आमच्या घरी आळस साहेब आले, जरा नंदीत वाटलं. सूरज घर सोडून गेला, पण 8 दिवस झाले, पण त्यांना पत्ता लागलं की कुठतरी आहे, टपरीवर काम करत आहेत. तो बाहेर आहे, पण चांगला आहे, सुरक्षित आहे. त्याबद्दल त्यांना कळालं आणि ती चांगली गोष्ट आहे, त्याबद्दल देवस्तुती असो. आणि लवकरात लवकर येतो घरी यावं असं आपण प्रार्थना करूया त्याच्यासाठी. आरणचं पोट दुखत होतं, लूज मोशन होते. प्रार्थना केली, देवाने त्याला आरोग्य दिलं, बरं केलं, त्याबद्दल देवस्तुती असो. आमची पण साक्ष आहे. प्रभावतीला डिलिव्हरीनंतर काही पोटात त्रास होत होता मागच्या आठवड्यामध्ये, काल परवा. पण प्रार्थना केली. आज थोडंसं तब्येत चांगली आहे, तरी पण आहे थोडंसं त्रास, पण देवाने आज थोडं त्रास कमी केला, त्याबद्दल देवस्तुती असो. आणि बाळाची पण तब्येत खराब होती, सर्दी होती मागच्या आठवड्यामध्ये, मागच्या रविवारी. पण काही जास्ती काही मेजर काही प्रॉब्लेम नव्हतो आणि देवाने तिला पण आरोग्य दिलं, त्याबद्दल देवस्तुती असो. काही प्रेयर रिक्वेस्ट आहे? दवाखान्यात काढून होती, तिथं प्रार्थना केल्यामुळे नव्हते. तिला आता आरोग्य भेटली, तिला चांगली बोलायली, माणसं ओळखायली, त्याबद्दल देवाचे धन्यवाद. वजंता जारंडे हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यांना गाडीवरून पडले, त्यामुळं डोक्याला मार लागलं. ते कोणाला ओळखत नव्हते, डिसओरिएंटेड होते ते. पण देवाने आरोग्य दिलं, त्यांना आयसीयूमधून बाहेर काढलं आणि आता ते बरे आहेत, त्याबद्दल देवास्तुती असो. किवीसाठी प्रार्थना करायला आजारी आहे. किवीसाठी आपण प्रार्थना करूया, आशिषसाठी प्रार्थना करूया, चांदणे परिवारासाठी पण प्रार्थना करूया. ते आरोग्य द्यावं त्यांना आणि
बरं ठेवावं, आशीर्वादित करावं त्यासाठी आपण प्रार्थना करू. आणखी कोणी? साठी प्रार्थना करा. तिला म्हणजे डायजेशनच होत नाही आणि त्रास भरपूर होते. तर उद्या अपॉइंटमेंट आहे डॉक्टरकडे, हॉस्पिटल म्हणून आहे तिकडे. त्यासाठी आपण प्रार्थना करूया. त्यांचं जे काही डायजेशनचं प्रॉब्लेम आहे ते बरं व्हावं, लवकरात लवकर चांगलं व्हावं, त्याबद्दल आपण प्रार्थना करूया. भारतामध्ये काही राज्यांमध्ये पूरमय परिस्थिती आहे. पंजाब राज्यामध्ये तर भयानक परिस्थिती चालू आहे, ज्यामध्ये ख्रिस्ती लोक पण जास्त प्रमाणामध्ये आहेत. ते पूर्ण घरं बुडालेले आहेत अशी परिस्थिती आहे. आणि त्याचप्रमाणे मनाली या भागामध्ये पण रस्ते वगैरे खचणं किंवा रस्ते वाहून जाणं अशा प्रकारे या काही दिवसामध्ये घडलेले आहे. त्यामुळे उत्तर भारतमध्ये जास्त बिकट परिस्थिती आहे लोकांची. लोक घर सोडून कुठं तर राहत आहेत जिथं शासनानं सुविधा केलेल्या आहे त्या ठिकाणी. तर परमेश्वराने त्या परिस्थितीवरती नियंत्रण आणावं, प्रत्येकाच्या गरजा भागवाव्यात. शासनाला परमेश्वरानं ज्ञान द्यावं की त्याने सगळं संरक्षण त्यांचं करावं, त्यांची काळजी घ्यावी. या सगळ्या पूर्ण परिस्थितीसाठी आपण प्रार्थना करूया सगळेजण. पावसामुळं जे काही अनेक राज्यामध्ये त्रास होत आहे, पूर आलेलं आहे, ते आपण ते नियंत्रित करावं आणि सगळे सुरक्षित राहावे यासाठी आपण प्रार्थना करूया. आम्ही फास्ट अँड लीडर्स मीटिंग आहे उद्यापासून. मी, अंकल आणि आनंद आम्ही तिघंजणं जात आहोत. सोमवार, मंगळवार आणि बुधवार रात्री आम्ही परत येणार आहोत. गुरुवारी सकाळी आम्ही पोहोचेन. तर आमचं जाणं सुरक्षित करावं, तिथलं मीटिंग आपल्या आम्हासाठी आशीर्वादित करावी यासाठी प्रार्थना. आज ते उद्यापासून दौंड या ठिकाणी प्रार्थना मीटिंग चालू आहे, ते आशीर्वादित करावं. आपल्याकडून तिघंजण जात आहेत, पास्टर, पप्पा आणि आनंद दर्गे. तर ते तिघांना सुरक्षित घेऊन जावं देवाने, त्याबद्दल आपण प्रार्थना करूया. आणि तिथलची प्रेयर मीटिंग चांगली व्हावं यासाठी पण आपण प्रार्थना करूया. या सर्व साक्षीसाठी आणि प्रार्थना रिक्वेस्टसाठी पात्र सिस्टर आपल्यामध्ये ते प्रार्थना करतो. या सुंदरच्या समयी तुझ्या दिवशी तू आम्हाला तुझ्या पवित्र मंदिरात घेऊन आला, आपण तुला धन्यवाद देते. तुझे उपकार आमच्या सर्वांसोबत तू आहेस आणि आम्हाला प्रत्येकाला तू आरोग्य दिलेला आहेस म्हणून तुला धन्यवाद देते. विशेष करून प्रार्थना करते प्रभू परमेश्वरा, ज्या कोणी साक्षी सांगितलेल्या आहेत त्या सर्व साक्षी तू आशीर्वादित कर आणि प्रत्येकाच्या जीवनात तुझं कार्य. ज्येष्ठ पाळकिंबेसाठी मागते प्रभू परमेश्वरा, गेल्या आठवड्यात त्यांना बरं नव्हतं, परंतु आता त्यांना तू आरोग्य दिलेलं आहेस. तुझ्या विश्वासात तू त्यांना वाढवत आहेस म्हणून तुला धन्यवाद देते. त्याचप्रमाणे आशिष, केवी, नलिनीसाठी प्रार्थना करते प्रभू परमेश्वरा. केवीला सुद्धा बरं वाटत नाही प्रभू परमेश्वरा, तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श तू त्याला कर आणि त्याला तू आरोग्य दे. तुझ्या विश्वासात त्यांनी वाढावं, तुझं गौरव व्हावं असं दयेने चव्हाण आंटीसाठी प्रार्थना करते प्रभू परमेश्वरा. त्यांचा सूरज गेला होता पण त्यांना त्यांचा निरोप मिळालेला आहे. तू चांगला आहे, व्यवस्थित आहे म्हणून तुला धन्यवाद देते प्रभू परमेश्वरा. ते लेकराच्या मनात तुझी दया प्रीती उत्पन्न कर प्रभू परमेश्वरा. त्याला तू सुबुद्धी दे आणि त्यांनी त्याच्या घरी परत यावं आणि सर्वांना आनंद द्यावा असं दयेने कृपेने होऊ देतो परमेश्वरा. खरात ताईसाठी मागते प्रभू परमेश्वरा, जे काही त्यांचा त्रास आहे इंडायजेशनचा प्रभू परमेश्वरा आणि जे काय औषध उपचार ते घेत आहे प्रभू परमेश्वरा, ती तू आशीर्वादित कर आणि त्यांना आरोग्य मिळावं आणि त्याने तुझं गौरव करावं असं तू दयेने कृपेने होऊ दे प्रभू परमेश्वरा. ॲरोनलाही तू आरोग्य दिलेलं आहे प्रभू परमेश्वरा. त्या छोट्या लेकराद्वारे तू बोलत आहेस प्रभू परमेश्वरा. तुझ्या विश्वासात तू त्याला वाढवत आहे. तुझ्या पवित्र मंदिरात येऊन तू साक्ष देण्यासाठी तू उभा राहत आहे प्रभू परमेश्वरा म्हणून तुझं गौरव करते, तुला मान महिमा गौरव दे. प्रभावतीसाठी मागते प्रभू परमेश्वरा, जे काही तिला त्रास आहे, तिच्या बाळाला जो काही त्रास आहे प्रभू परमेश्वरा, तुझं पवित्र हाताचा स्पर्श कर, त्यांना तू आरोग्य दे आणि तुझं गौरव करण्याची संधी आम्ही प्रत्येकाला घेतो परमेश्वरा. विशेष रीतीने प्रार्थना करते प्रभू परमेश्वरा. उत्तराखंडमध्ये, पंजाबमध्ये तिथे कुठे अतिवृष्टी झालेली आहे प्रभू परमेश्वरा, पूरग्रस्त परिस्थिती आहे प्रभू परमेश्वरा. लोकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, जगाशी संपर्क तुटलेला आहे प्रभू परमेश्वरा. आणि प्रभू परमेश्वरा, त्या लोकांना तू सहाय्य कर, मदत कर, धीर दे. जे काही शासनाने त्यांच्यासाठी
आसरा उभा केलेला आहे प्रभू परमेश्वरा, त्या शासनानेही त्यांच्याकडे लक्ष द्यावं, त्यांच्या सर्व गरजा पुरवल्या जाव्या म्हणून तुझी दया आणि कृपा करू परमेश्वरा. आणि ते सर्व पूरजन्य परिस्थितीचं निवारण होऊन त्यांना प्रत्येकाला आपल्या घरात जाऊन तुझी उपस्थिती, तुझं गौरव करण्याची संधी मिळावी असं दयेने आतापर्यंत सांभाळलं म्हणून तुला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. इथून पुढची वेळ तुझ्या हातात दे. सर्व आदर गौरव सन्मान येशूला देते म्हणून तू ऐक. आपण स्तोत्र वाचन करू. आपण सगळ्यांनी उठून उभं राहावे आणि स्तोत्रसहिता 75 आपण वाचणार आहोत. स्तोत्रसहिता याचा 75 अध्याय आपण वाचणार आहोत. सर्वांनी आपण एकत्र वाचूया, हळूवार वाचूया, फास्ट नाही. हे देवा, आम्ही तुझे उपकार स्मरण करतो, तुझे उपकार स्मरण करतो, कारण तुझे नाव समीप आहे. तुझ्या अद्भुत कृत्याचे वर्णन लोक करतात. नेमलेली वेळ आली म्हणजे मी यथार्थ न्याय करेन. पृथ्वी व तिच्यावर सर्व राहणारे भेदरून गेले, तरी तिचे स्तंभ मीच स्थापले आहेत. कुशारकी मारणाऱ्यास मी म्हणालो, कुशारकी मारू नका, आणि दुर्जनास म्हणालो, शिंग वर करू नका. तुम्ही आपले शिंग उंच करू नका, ताठ मानेने बोलू नका, कारण उन्नती ही पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून नव्हे व अरण्याकडूनही नव्हे, तर न्याय करणारा देव आहे. तो एकाला खाली घालतो व दुसऱ्याला वर आणतो. पहा, परमेश्वराच्या हाती प्याला आहे व त्यात द्राक्षारस फेसाळत आहे. त्यात मसाला मिसळत आहे आणि त्यातून तो ओतून देतो. त्याचा गाळ पृथ्वीवरील सर्व दुर्जनास खात्रीने निथळून प्यावा लागेल. मी तर सदा आनंद करेन, याकोबाच्या देवाची स्तोत्रे गाईन. दुर्जनाची सर्व शिंगे मी तोडून टाकेन, पण धार्मिकाची शिंगे उन्नत होतील. परमेश्वर वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. आणि ते सांगत आहे की मी तर सदा आनंद करीन, याकोबाच्या देवाची स्तोत्रे गाईन. कारण परमेश्वर हा धार्मिकाची शिंगे उन्नत करणारा आहे. धार्मिक व्यक्तीला, जो परमेश्वराच्या नियमानुसार चालतो, त्याला परमेश्वर नेहमी उंच करणारा परमेश्वर आहे. वाचलेलं स्तोत्र आपल्यासाठी आशीर्वादित करू. आपल्यामध्ये ज्येष्ठ पाळकीण आहेत ते या स्तोत्रासाठी प्रार्थना करतील. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, तुला धन्यवाद देते, स्तुती करते, तुझं गौरव करते. तुझ्या मंदिरात येण्याची तू संधी दिलीस प्रभू बापा. ही तुझी कृपा आहे प्रभू बापा. तुला धन्यवाद देते प्रभू बापा. तू गेला आठवडाभर सांभाळ आणि सर्व गोष्टींमध्ये तू सहाय्यता झालास म्हणून तुझे उपकार मागते करते प्रभू. धन्यवाद देते प्रभू बापा. उन्नती ही तुझ्याकडून आहे प्रभू बापा. तुझा आशीर्वाद तू आम्हाला देतोस म्हणून तुझे उपकार मागते. सदोदित आमच्या जीवनामध्ये प्रभू बापा, सदोदित आम्ही आनंदी जीवन जगण्यासाठी तू सहायता कर, मदत करते द्या. कारण प्रभू बापा, आनंद शांती देणारा पिता परमेश्वर तू आहे, मुक्तीदाता तू आहेस, राखणारा तूच आहेस प्रभू बापा. आणि सर्व काही तू देणारा आहेस. शेवटी प्रभू बापा, हे सर्व तुझंच आहे प्रभू बापा. आणि त्यात तू आम्हाला तू देतो, विपुल असं तू देतो. आम्ही हे कधी विसरू नये प्रभू बापा. तू एक महान आणि सर्वशक्तिमान पिता तू आहेस, याकोबाचा देव तू आहेस, आणि तोच तू आमचाही देव आहे प्रभू. आणि आम्ही कधी विसरू नये, यासाठी प्रभू तू आम्हाला सहायता कर, मदत करते. देव वाचले नाव तुझा आशीर्वाद असू दे, आमच्या जीवनामध्ये ते घडून यावं असं तू देतो. धन्यवाद. लहानशी विनंती प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणून